पडाकडून गेला जोसेफ रॉड्रिक्स आई वडिलांच्या आत्म्यासाठी फिलिप करास यांच्या आत्म्यासाठी मेरीबाई उस्मानोस यांची आयस मार्टिन लुकीस यांच्या आत्म्यासाठी हे साथ अर्पण करण्यात येतात. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्लीज बी सीटेड. मित्रांनो, आज ख्रिस्त सभा प्रकटीकरणाचा सण साजरा करत आहे. तर आपण एपिफनी इंग्रजीमध्ये म्हणतो. एपिफनी इज अ ग्रीक टर्म. एपिफनी मीन्स मॅनिफेस्टेशन किंवा परमेश्वराचं प्रकटीकरण. प्रभूने 3 ज्ञानी लोकांना दर्शन दिलं. आज तो सण म्हणजे प्रकटीकरणाचा सण. त्याला आपण 3 राजांचा सण म्हणतो किंवा ताऱ्याचा पण सण म्हणू शकतो. तर त्या ताऱ्याने त्या 3 ज्ञानी लोकांना येशूकडे आणलं. हा आपल्या घरात जो तारा लावतो तो तारा हा प्रकाश देणार आहे. आणि म्हणून आमचं पहिलं वाचन यशाया 27 त्यामध्ये सांगत आहे की इस्रायलची निवड परमेश्वराने प्रकाश म्हणून केलेली आहे जेणेकरून त्यांनी इतरांना प्रकाश द्यावा. आपण ताऱ्याचा हा संदेश या विसावाने आपल्या जीवनात ग्रहण करावं म्हणून प्रार्थना करूया. आणि आज ॲस्टर आणि लॉरिसा तुमचं आम्ही स्वागत करीत आहोत. आय नो दिस बॉय व्हेरी वेल. ॲस्टर ही वॉज व्हेरी मच ॲक्टिव्ह in the church. He served his parish in various ways. He was in the choir group for long 12 years and at the same time youth group member. So I highly appreciate Esther your service to the church, and we also welcome our guests from UK. Some guests I can see. We have an old relationship from UK and India. So appreciate your presence for this Eucharistic celebration. आणि ॲस्टरसाठी आणि लॉरिसासाठी प्रार्थना करीत असताना we will be receiving the sacrament of Holy Matrimony and we pray for you, inshallah, special blessing that you start your new journey of marital life. परमेश्वर तुमच्या या वैवाहिक जीवनात सुखी समाधानी आनंदी ठेवू आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छा या प्रार्थनेद्वारे तुमच्या सोबत असणार. उद्या सर स्टँड आजची मिसाल अर्पण करण्यासाठी सहपुरोहित म्हणून फादर बॉनिफेस लुकीस आपल्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे फादर एंजली आणि फादर सुधाकर हे देखील आपल्यामध्ये आहेत. फादरांचं देखील या मिसामध्ये मी स्वागत करत आहे. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण प्रार्थना करावे. पूर्णपणे परमेश्वराकडे आपल्या हातून घडलेल्या सुखांची क्षमा मागा. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा जवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करून आपला सर्वकार्य जीवनाकडे ठेवो. Oh
न्याय करी तुझ्या दिनांचा
निवाडा न्यायबुद्धीने करेल. आपला प्रतिसाद. त्याच्या काळात धार्मिक उत्कर्ष पावतील आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून महासागर आणि नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तो प्रभुत्व चालली. प्रतिसाद. तार्शिश व दुके यांचे राजे नजराने आणतील. शब्बा व सबा यांचे राजे खंडणी देतील. सर्व राजे त्याला दंडवत घालतील. सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील. प्रतिसाद. कारण धावा करणारा दारिद्री, दीन व अनाथ यांना तो सोडवेल. दुबळ्यांवर तो दया करेल. दारिद्र्यांचे जीव तो तारेल. प्रतिसाद. कौलाचे इतिहास पत्र यातून घेतलेले वाचन. परराष्ट्रीय त्याचं अभिवाचनाचे वाटेकरी आहे असे प्रकट झाले आहे. देवाची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल. म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळविली गेली. त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर पाहिले आहे ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेशांना प्रकट करून दाखवलेले आहे तसे ती इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानांना कळविण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आम्हाबरोबर वचनबंधू आम्हाबरोबर एक शरीर व आम्हाबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहे. प्रभूचा शब्द. मग हेरोदाने त्याला पूर्वे
अमेरिकेतल्या मागे लोकांना चूप बोलवून घेतले आणि तारा नक्की कुठे दिसू लागला याची वेळ विचारून घेतली. नंतर त्यांना बेथलेहमला जाण्यास सांगून तो म्हणाला, तुम्ही जा आणि त्या बालकाचे बारकाईने शोध करा. त्याचा पत्ता लागल्यावर मला खबर द्या, म्हणजे मी पण येऊन त्याला उजरा करेन. राजांच्या सांगितल्याप्रमाणे ते निघाले. जाता जाता त्यांना पूर्वी जो तारा पूर्वेस उगवलेला दिसला होता तो पुन्हा दिसू लागला. तो त्याच्या पुढे जात होता. मग जेथे ते बाळ होते तेथे तो वर थांबला. तारा पाहून त्यांना खूपच आनंद झाला होता. ते घरात गेले तेव्हा ते बाळ आपली आई मरिया हिच्या जवळ असलेले त्यांना आढळले. बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले. आपल्या थैल्या सोडून त्याला सोने, ऊद व गंधरस याचे नजराणे दिले. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशात निघून गेले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. My dear friends, today church celebrate the feast of Epiphany. Epiphany म्हणजे मराठीत आपण म्हणतो प्रकटीकरण. आणि हा प्रकटीकरणाचा सण साजरा करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी, द सेंट्रल थीम ऑफ टुडेज यूक्रिस्ट or today's feast is light. The term light has come 7 or 8 times in the first reading, which is taken from the prophet Isaiah. And you are the light of the world, and let your light shine. अशा प्रकाशाच्या संदेशाकडे येत असतानाच असं शुभ वर्तमान आपल्याला सांगत आहे की ती ज्ञानी लोक, काही ठिकाणी त्याला राजे म्हटलेला आहे, काही ठिकाणी त्याला खगोलशास्त्रज्ञ म्हटलेला आहे. हे तीन ज्ञानी लोक तीन आमच्या वेगळ्या देशातून आले आणि तीन प्रकारचे गिफ्ट बाळाला तिथे घेऊन आलेले आहेत. सोनं, गंध आणि धूप. सोने हा धातू सर्व धातूंमधला मुख्य धातू आहे आणि म्हणून प्रभू येशू हा राजांचा राजा आहे. म्हणून सोने हा धातूंचा राजा, म्हणून त्याला ते सोने अर्पण करतो एक ज्ञानी माणूस. गंधरस, यहुदी परंपरेमध्ये माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची अंत्यक्रिया होण्याअगोदर त्याला गंधरसाने त्याच्या शरीराला तो गंधरस लावला जातो. आणि म्हणून येशूच्या मानवीपणाचं एक प्रतीक म्हणून की त्याला दुःख सहनाला सामोरे जावं लागणार आहे, त्याला मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे, आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून गंधरस ही ज्ञानी लोक अर्पण करतो. आणि धूप, धूप म्हणजे इन्सेन्स, फ्रँकिन्सन्स, जे आपण वेदीच्या भोवती मिसाच्या वेळेला धूपारती करत असतो, की याच वेदीवर प्रभू येशू ख्रिस्ताचा शरीर आणि रक्ताचा सोहळा आपण साजरा करीत असतो, जिथे द्राक्षरसाचं रूपांतर प्रभूच्या रक्तामध्ये होते आणि राखीचं रूपांतर प्रभूच्या शरीरामध्ये होते. तत्व पालटाच्या वेळेला अशा वेळेला त्या वेदीला धूपारती करतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे, तो संदेश आहे आणि तो याजक आहे. म्हणून त्याला ही तीन प्रतीक अर्पण करण्यात आलेलं आहे. सोनं हे राजाचं प्रतीक, याजक याचं प्रतीक म्हणून धूप, आणि तो सेवक संदेशा याचं प्रतीक म्हणून गंधरस अर्पण केलेला आहे. आपल्याला पहिला संदेश आजच्या या एपिफानी किंवा प्रकटीकरण सणाचा आहे. तीन राजे बाळाच्या दर्शनानंतर त्याच्या समोर एक गिफ्ट देतात. आपल्याला जेव्हा प्रभूचं दर्शन होते, मग मिसाच्या वेळेला किंवा इतर कोणत्या वेळेला एखाद्या घटनेद्वारे आपण कोणती भेट येशूला किंवा परमेश्वराला देणार आहोत. परमेश्वराला आपल्या महागड्या भेटची गरज नाही, की आपल्या जीवनाद्वारे आपली त्यागी वृत्ती, आपली सेवामय वृत्ती, आपली समेट करण्याची वृत्ती, आपल्या स्वभावात झालेला बदल, हीच परमेश्वराला आपल्याकडून दिलेली सगळ्यात मोठी गिफ्ट आहे. ॲस्टर आणि लॉरिस आताच थोड्या वेळाने लग्नाचं साक्रामेंट घेणार आहे. ते एकमेकांना काय वचनं देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या वैवाहिक जीवनात ती एक्सपेन्सिव्ह गिफ्ट किंवा काही महत्त्वाच्या वस्तूपेक्षा जे एकमेकांना वेळ देणार आहे ते सगळ्यात मोठा आहे.
So give quality time to each other. That is more important and biggest gift which you can give to each other. आणि म्हणून पहिली गोष्ट की ज्याप्रमाणे ज्ञानी लोकांनी ईश्वराला आपलं गिफ्ट अर्पण केलं, आपण नंतर खूप विचार करूया की आतापर्यंत जेव्हा जेव्हा देवळात आलेलो आहे, दिसायला आलेलो आहे, ईश्वर कोणती गिफ्ट दिलेली आहे? वस्तू रूपाने नाही, माझ्या स्वभावाद्वारे, माझ्या सेवेद्वारे. त्यानंतर आजच्या शुभ वर्तमानात 3 प्रकारच्या वेळी दाखवण्यात आलेल्या आहेत. त्या व्यक्ती त्या काळातील होत्या, आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. पहिली व्यक्ती म्हणजे हेरोद राजा. हा कट कारस्थानी आणि कपटी, त्याच्या मनात काहीतरी काळं वेळ असलेलं. अशी काही माणसं जगात आहेत की त्यांना परमेश्वराने खूप विद्वान केलेला आहे, खूप चांगली बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर काही रचनात्मक कार्य करण्यासाठी, कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी करण्यापेक्षा काहीतरी घुसपट काढतात, मनात काळं वेळ आणतात, कट कारस्थानात असतात. संपूर्ण दिवस त्यांचा त्याच्यामध्येच जातो. त्याचं वाईट कसं करायचं, त्याचं वाईट कसं करायचं, आणि त्याद्वारे they don't do the constructive work, they do the destructive work. समाजात विधायक काम करणारे, विघातक असं काम करणारे अशा प्रवृत्तीची लोक म्हणजे हेरोदाच्या प्रवृत्तीची लोक. दुसऱ्या प्रवृत्तीची लोक दाखवलेली आहेत शास्त्री आणि फरीसी. येशूच्या काळात शास्त्री आणि फरीसी ही लोक शिकलेली होती, विद्वान होती, कायद्याचा अभ्यास केलेली होती, परंतु ते थोडेसे अतिशहाणे होते, ओव्हर स्मार्ट होते. त्यांना त्यांचे असे समज होती की आम्हाला कोणी सांगायची गरज नाही, येशू आम्हाला काय सांगणार, हा सुकाराचा मुलगा, आम्हाला माहिती आहे. काही वेळेला आपली काही लोक सांगतात, फादर आम्हाला काय सांगणार, बिशप आम्हाला काय सांगणार, तेवढं कशाला यायचं, आम्हाला त्यापेक्षा जास्त माहिती आहे. अशा प्रवृत्तीची जी लोक आहेत शास्त्री आणि फरीसी अशा विचाराची लोक आहेत. आणि तिसऱ्या प्रकारची लोक दाखवली आहेत ती ज्ञानी लोक, ज्यांच्यामध्ये जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, क्युरिओसिटी आहे, चौकस वृत्ती आहे, मेहनत करण्याची वृत्ती आहे. ते ज्ञानी लोक आपला देश सोडून एवढी मोठी बसत करत आले. त्यांचा हेतू काय होता, कोणत्याही परिस्थितीत बाळाचं दर्शन घ्यायचं आणि शेवटी त्यांना त्यांच्या प्रयत्नाला यश आलं, त्यांना बाळाचं दर्शन मिळालं. अशी ज्ञानी लोकांच्या प्रवृत्तीची लोक आहेत, ती कष्ट करणारे आहेत, मेहनत करणारे आहेत, आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे चांगल्या मार्गाने. ही 3 प्रकारची लोक आजच्या शुभवर्तमानात दाखवलेली आहेत. दीज आर द 3 कॅरेक्टर्स. आणि ह्या 3 प्रवृत्तीच्या लोकांपैकी आपण अंतर्मुख होऊन विचार करूया, मी या 3पैकी कोणत्या गटामध्ये बोलत आहे. त्यानंतरचा संदेश आहे तारा. आपण आपल्या क्रिसमसमध्ये घरासमोर तारे लावलेले आहेत, स्टार्स लावलेले आहेत. ते फक्त माझं घर बरं दिसावं, माझा तारा इतरांपेक्षा अट्रॅक्टिव्ह असावं यासाठी हा तारा आपण लावत नाही. तर तारा हा महान संदेश देत आहे की ज्या ताऱ्याने निबिड काळोखात त्यातील ज्ञानी लोकांना बाळापर्यंत आणून सोडलं, हा तारा जो अंधकार नाहीसा करतो, तो तारा हा संदेश देत आहे की आपण देखील ताऱ्याप्रमाणे भूमिका निभवायची. आणि इतरांच्या जीवनात जर काळोख असेल, हा काळोख विविध प्रकारचा असतो, अज्ञानाचा, अनितीचा, अंधश्रद्धेचा, कोणताही काळोख असेल, एखाद्या माणसाला आपल्या मदतीची गरज असेल, एखादा माणूस अडचणीत असेल, तेव्हा त्या जीवनात काळोख निर्माण झालेला. मग आपण ताऱ्याप्रमाणे एखाद्याच्या जीवनात विजय निर्माण करतो की आपण आपल्या शब्दाने आणि कृतीने त्याच्या जीवनात काळोखच ठेवत आहोत. तर तारा ज्याप्रमाणे ज्ञानी लोकांना येशूकडे आणला, आपण आतापर्यंत किती लोकांना येशूकडे आणलेला आहे, आपण या ताऱ्याची भूमिका निभावत आहोत. आणि म्हणून हा तारा आज ताऱ्याचा सण साजरा करत असताना हा संदेश देत आहे की आपण ताऱ्याप्रमाणे अनेक लोकांना आपल्या शब्दाद्वारे आणि कृतीद्वारे येशूकडे आणू शकतो. जे अंधारात आहेत त्यांना प्रकाशात आणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा संदेश की ज्ञानी लोक बाळाचं दर्शन घेतल्यानंतर ज्या मार्गाने आले होते, शुभवर्तमान आपल्याला सगळ्यात शेवटी सांगत आहे, त्याच मार्गाने जात नाही तर आपला मार्ग बदलतात आणि दुसऱ्या मार्गाने जातात. म्हणजेच हा संदेश असा आहे की आपल्या जीवनात जेव्हा आपण वागतो, काही वेळेला स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतो, कदाचित ते चुकीचं असते, अनितीचं असते, गैर असते, परंतु जेव्हा परमेश्वराचं दर्शन आपल्याला होते, परमेश्वराचा स्पर्श होतो, परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनात येतो, तेव्हा आपण पूर्वीसारखे राहत नाही, तर आपल्याकडे बदल होतो. हे नानी माणसं आले तेव्हा एका मार्गाने आले, देवाचं दर्शन झालं, त्यानंतर ते दुसऱ्या मार्गाने गेले. आपल्या जीवनात जेव्हा परमेश्वराचं दर्शन होते, स्पर्श होते, तेव्हा आपण पूर्वीसारखे राहत नाही, तर त्यामध्ये आपला बदल झाला पाहिजे. आपण विसार येतो, आपण रोजरीची प्रार्थना करतो, आपण
तीर्थक्षेत्राला भेटी देतो, आपण नोवेली करतो, त्यावेळेला आपल्यामध्ये बदल झालेला दिसला पाहिजे. जर इतके वर्ष नोवेना तीर्थक्षेत्राला भेटी देऊन प्रार्थना करून जर आपल्यामध्ये बदल होत नसेल तर आपली भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड आहे, जस्ट मिअर रिच्युअल, आणि मग त्या भक्तीला फळ देताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपली भक्ती जर योग्य दिशेने असली तर मग प्रभूचा स्पर्श आपल्याला होईल आणि आपला मार्ग पूर्वीचा राहत नाही. जर आपण हट्टी प्रवृत्तीचे असू, जर इगो आणि अहंकार आपल्यामध्ये असेल, जर आपण समेटासाठी सहकार्य करण्यासाठी पुढे येत नसू तर आणि प्रभूच्या दर्शनाने प्रेमाचा अनुभव आलेला असेल तर आपण पूर्वीसारखे राहत नाही, तर आपला मार्ग बदलतो आणि आपण नव्या मार्गाने जात असतो. याचं प्रकटीकरणाचा सण आपल्याला हा संदेश देत आहे की मी माझ्या जीवनाद्वारे बाळ येशूला कोणती गीत देणार आहे. मी ताऱ्याप्रमाणे माझ्या जीवनात इतरांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी मदत करतोय का. मी किती लोकांना येशूपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या जीवनात प्रभूचं दर्शन झाल्यानंतर मी मार्ग बदलतो की मी जुन्याच मार्गाने राहत आहे. ह्याच्यावर विचार करीत असतानाच आपण आज ॲस्टर आणि लॉरिस यांच्यासाठी प्रार्थना करूया. तुमचं देखील वैवाहिक जीवन सुखी समाधानी आनंदी राहो, परमेश्वराची विपुल कृपा तुमच्यावर राहो. एक गोष्ट लक्षात ठेवूया, वैवाहिक जीवनाचा प्रवास करीत असताना आजचं जग झपाट्याने बदलत आहे आणि मीडियाचं प्रचंड आक्रमण होत आहे आणि त्यामुळे कुटुंब संस्थेवर खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत, चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत. हे चॅलेंजेस तुमच्यासमोर येऊ शकतात आणि त्यासाठी सामोरे जाण्यासाठी यू शुड बी स्ट्रॉंगली रूटेड इन फेथ. जर तुम्ही श्रद्धेत बळकट असाल तर बाहेरच्या कितीही संकट असतील त्या संकटाला तुम्ही सामोरे जाऊ शकाल. आणि म्हणून कीप गॉड ॲज द सेंटर ऑफ युअर लाईफ. बाहेरच्या कितीही गोष्टी असल्या तर परमेश्वर माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू असावा. हेच तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दैनंदिन जीवनात मी सांगितलं त्याप्रमाणे श्रद्धा ही महत्वाची, परमेश्वराला आपल्या जीवनात साथ देणे आणि एकमेकांसाठी पती पत्नी म्हणून वेळ देणे आणि न्यू क्वालिटी टाईम. बाहेरच्या महागड्या वस्तू दिल्या म्हणजे आपला प्रेम व्यक्त करणं होत नाही. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर परमेश्वराला आपल्या जीवनात साथ दिलं तर मग तुमची श्रद्धा बळकट असते तर मग वैवाहिक जीवनाच्या प्रवासात परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि बाहेरच्या एखाद्या अडचणीला तुम्हाला सामोरे जाता येईल. तो वैवाहिक जीवन सुखी समाधानी आनंदी राहू हीच प्रभूचरणी प्रार्थना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहे. My dear friends, Esther and Larissa, you have come together in the church so that the Lord may seal and strengthen your love in the presence of the church's minister and this community. Christ abundantly blesses his love. He has already consecrated you in baptism, and now he enriches and strengthens you by a special sacrament of holy matrimony, so that you may assume the duties of marriage and ritual and lasting fidelity. And so, in the presence of the church, I ask you to state your intention. Esther and Larissa, ख्रिस्त सभेचे धर्मगुरू व सर्व उपस्थित मंडळी यांच्या समक्ष परमेश्वराने तुमचे परस्परावरील प्रेमावर शिक्कामोर्तब करावा आणि ते दृढ करावे यासाठी तुम्ही या चर्चमध्ये आला आहात. या तुमच्या प्रेमावर प्रभू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद आहे. बाप्तिस्माद्वारे त्याने तुम्हाला आधीच पवित्र केले आहे. या परस्परावरील निष्ठेने वैवाहिक जीवनातील कर्तव्याचा तुम्ही आमरण स्वीकार करावा. म्हणून आता प्रभू ख्रिस्त तुम्हाला लग्न साक्रामेंटाद्वारे अधिक संपन्न करणार आणि म्हणून या बाबतीत तुम्ही तुमच्या मनातील हेतू ख्रिस्त सभेसमोर स्पष्टपणे जाहीर करावा अशी मी तुम्हाला विनंती करणार.
ॲस्टर आणि लॉरिस. कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना अगदी स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही इथे आला आहात काय? तुम्ही सर्व आयुष्यभर पती आणि पत्नी म्हणून एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांचा सन्मान करण्यास तुम्ही तयार आहात काय? परमेश्वराने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय? विवाहबद्ध होण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे आता तुम्ही एकमेकांचे उजवे हात हातात घ्या आणि परमेश्वरासमोर व त्याच्या ख्रिस्त सभेसमोर आपली संमती जाहीर करा. ॲस्टर, तुला माझ्या पत्नी म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात, आजारात, आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे, आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागण्याचे मी वचन देतो. मी लॉरिसा तुला माझा पती म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात, आजारात व आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदर दाखवण्याचे मी वचन देतो. ख्रिस्त सभेसमोर आपण जी संमती दर्शवली ती परमेश्वर आपल्या दयेने दूर करू आणि त्याची कृपापूर्वक आशीर्वाद तुमच्यामध्ये पूर्णत्वाचा हो. जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये. ॲस्टर आणि लॉरिस, आपल्या प्रेमाची व एकनिष्ठेची खूण म्हणून तुम्ही एकमेकांना देत असलेले त्या परमेश्वर आशीर्वादित करू. लॉरिसा, माझ्या प्रेमाची वैज्ञानिक खूण म्हणून पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे या कृतीचा स्वीकार करा. माझ्या प्रेमाची एक निश्चयाची खूण म्हणून
श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू याचा करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवते. तो सर्वकाळ पूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व होऊन जन्मलेला आहे, बंधन केलेला आहे. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या कारणासाठी स्वर्गात उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या अनेक मायेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला खुशी दिली. कोणती पिलाताच्या अंगाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. तो अधोलोकात उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवते. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या सभेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशच्या मार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषित ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवते. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करते. त्यांचे पुत्रस्थान आणि भविष्य जगातील जीवन याची मी वाट पाहते. आमेन. प्रत्येक प्रार्थना उत्तर आपलं उत्तर असेल. प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू प्रदस्तर यांना शुभवार्ताद्वारे प्रभूला सर्वत्र घोषित करण्यासाठी कृपा व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आम्ही प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या राजकीय नेत्यांनी या नवीन वर्षात आपल्या देशात सर्व धर्म स्नेहभाव व बंधुत्वाची भावना वाढीसह घटनेद्वारे मिळालेले सर्व धर्म स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. ज्ञानी पुरुषांनी आंतरिक प्रेरणेने व कुतूहलाने ख्रिस्ताचा शोध घेतला आणि त्यांना ख्रिस्त सापडला. प्रभूच्या प्रेरणेने आपल्याला देखील खऱ्या मनाने हृदयाने ख्रिस्ताचा शोध घेता यावा व त्याची शांती व प्रेम आपल्याला लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. जे लोक ख्रिस्ताच्या प्रकाशापासून दुरावले आहेत आणि पापांच्या अंधकारात गुंतले आहेत, तसेच जे आजार, गरिबी व अन्यायाशी नित्य लढत आहेत, त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनात आशेचा व ख्रिस्ताच्या करुणेचा किरण दिसावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या धर्मक्रमातील सर्वांवर विशेष रूपचे आजारी आहेत अशांवर प्रभूचा वरदहस्त असावा. शुभली वर्षात प्रभूची कृपा आपल्यावर नित्य असावी. आज विवाहाबद्ध होणाऱ्या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद राहावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. थोड्या वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गोष्टींसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर तुझे आम्ही अभिनंदन तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहे. आमच्या श्रद्धेतील गोडीवर तुझ्या प्रेमाने भरून काढवा मला आशीर्वाद मिळतात. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
समर्पित करूंगी प्रभु रे, घर से समर्पित करूं। ज्योति लाऊं, प्रकाशाचा पास लाऊं, ज्योति लाऊं, प्रकाशाचा पास लाऊं, तरी नैनाचे सुखेची माझे काही नाही, तरी नैनाचे सुखेची माझे काही नाही। जीवन माझे नाथ तुझेची, कसे समर्पित करूंगी प्रभु रे, कसे समर्पित करूं। प्रिय बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्पण त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। प्रभूच्या नावाचे उद्धार व गौरव व्हावे, आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार कर। हे प्रभू, ज्ञानी पुरुषांनी सोने गंधर असतो ज्याचे दान तुझ्या पुत्राला अर्पण केले, आम्ही प्रभू ख्रिस्ताबरोबर स्वतःचे तुला समर्पण करीत आहोत। आमच्या दानावर दया दृष्टीने पाहावं, त्यांचा स्वीकार कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभू तुम्हावर असो। कडे लावा। नको आपला परमेश्वर याचे आभार मानूया। प्रभू पवित्र नित्य सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे। कारण आमच्या तारणाची अनाधिकारी योजना ख्रिस्तामध्ये तू आज प्रकट केलीस आणि राष्ट्राचा प्रकाश म्हणून त्याचे दर्शन आम्हाला घडवतेस। त्याच्या दिव्य वैभवाचा प्रकाश झोत तू आम्हावर पाडलास आणि त्याच्या अमर स्वरूपात आमचा समावेश करून आम्हाला नवजीवन दिलीस। आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत व महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह तुझा गौरव करतो। प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा धन्यवाद। खिदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव। जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती बोलणी आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, सर्वजण ही घ्या आणि खा, कारण माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावा, यामधून घ्या,
कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही पूजन करतो. हे प्रभू सर्व जगभर तुझ्या स्थळीची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक यांच्या समोर सर्व परिपूर्ण कृतीचा पुनर्विचार जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता दान्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्याच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. हे सर्व समर्पण तुझ्या योजनेने स्त्री आणि पुरुष एकत्र
आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते। या वैवाहिक जीवनाचे वरदान मूळ पापामुळे नष्ट झाले नाही किंवा जलप्रलयाने देखील नष्ट झाले नाही। लग्न साक्रामेंटाद्वारे एकत्र झालेल्या या तुझ्या सेवकांवर दयादृष्टीने पहा, तुझ्या आशीर्वादाने त्याला बरं संपन्न कर, तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यामध्ये पाठवून त्याला कृपा दे। त्यांनी आपल्या वैवाहिक कराराशी एकनिष्ठ राहावं म्हणून त्यांच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर। तुझी कन्या असलेल्या आणि आता आपल्या पतीशी विवाहबद्ध झालेल्या लॉरिसा या स्त्रीवर तू दयेने पहा। ती तुझ्या दयेची याचना करीत आहे, तिला सुख आणि शांती दे। पवित्र शास्त्रात ज्या स्त्रियांचे गुणगान गायले आहेत त्या सद्गुणी स्त्रियांचे तिने नेहमी अनुकरण करावे म्हणून तिला सावध कर। ॲस्टर या तिच्या पतीने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि सहचरणी म्हणून तिला स्वीकारावा। कृपेच्या जीवनाने तिने त्याचा वारस व्हावे आणि ख्रिस्त आपली वधू ख्रिस्त सभा हिच्यावर जसे प्रेम करतो तसेच पतीने तिच्यावर प्रेम करावे आणि तिचा योग्य तो आदर करावा अशी कृपा कर। हे दयावंत पित्या, या तुझ्या सेवकांना तुझ्या आपल्या श्रद्धेशी विश्वास राहावे म्हणून तुझ्या आज्ञांचे पालन करावे म्हणून त्याला सोडून दिले। वैवाहिक जीवनात त्याला सर्व बाबतीत निष्कलंक कर। आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास त्याला सहाय्य कर। इतरांना ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी त्याला शुभ वर्तमानाद्वारे मिळणाऱ्या शक्तीची देणगी दे। त्याला मुलं बाळ दे, आदर्श बालक बनव, आपल्या मुलांची मुलं पाहण्याचं भाग्य त्याला लाव। सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्ग राज्यातील तुझ्या संतांच्या सहवासात त्याला परिपूर्ण जीवनाचा लाभ ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो। आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तुझी त्याची प्रिय सदा सर्वदा राज्य करतोस। प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुझ्या अंतर्यामी। हे पहा, परमेश्वराची कृपा, जगाची पापे दूर करणारी हे परमेश्वराची कृपा, त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य। हे प्रभू, माझ्या छत्राकडे अभिषेकाची माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल। We have some guests in this Mass. We highly appreciate your presence for this Eucharistic celebration. However, the Holy Eucharist has received only those who have received baptism. Remaining, please seated in darkness.
करूया. हे प्रभू, तुझा प्रकाश आम्हाला सदैव सर्वत्र मार्गदर्शक करो. या अकृष्ट शरीरातील ख्रिस्ताच्या उपस्थितीचा आम्हाला अनुभव येतो. व आम्हाकडून मोठ्या भक्तिभावाने त्याचे स्वागत करतो. तो परमेश्वर सर्व काळ जगात राहतो, राज्य करतो. प्रकटीकरणाचा सण आजची उपासना चिंचोली गाव परिवाराने सादर केली. त्याला धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना घाटी गाव परिवाराची असेल. पॅरिश काउन्सिलची मासिक सभा पुढील रविवारी 12 जानेवारी संध्याकाळी 5:30 वाजता असेल. पॅरिश काउन्सिलच्या सर्व सभासद याची नोंद घेऊन वेळेवर उपस्थित राहतात. या वर्षाची बायबल डायरी उपलब्ध आहे विक्रीसाठी. मोजक्याच प्रति शिल्लक आहेत. कृपया आपल्या कुटुंबासाठी या बायबल डायरीचा आपण चांगला वापर करू शकतो. नंतर तुम्हाला हवी असल्यास आपल्याला जीवनदर्शन केंद्रात जावं लागेल. तर कृपया आहेत थोडक्याशा प्रती उपलब्ध आहेत. कृपया ह्या डायरी विकत घ्यायच्या आहेत. आपल्या सणाच्या निमित्ताने आपण जे परिवर्तनचा अंक प्रकाशित करतो त्याचं काम सुरू झालेलं आहे. परिवर्तनच्या संपादक मंडळाची महत्त्वाची सभा मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता होईल. संबंधित सभासदांनी नोंद घ्यावी. संत तेरेसा हॉस्पिटल आगाशी येथे प्रत्येक मंगळवार व गुरुवारी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत डोळ्यांचे डॉक्टर उपलब्ध असतील. गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. यावर्षी जे मुलं प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंट घेणार आहेत व ज्या मुलांची मे 2025 पर्यंत 8 वर्षे वय पूर्ण झालेलं आहे अशांच्या पालकांनी या मुलांची नावं चर्च कार्यालयात नोंदवावी. आपल्या सणाच्या निमित्ताने जी घराघरात पाकिटं दिलेली आहेत ती पाकिटं कृपया या आठवड्यात देण्यासाठी पॅरिश काउन्सिलचे मेंबर्स आपल्याकडे येतील. त्यांना सहकार्य करा, कारण त्यांची नावं आपल्याला परिवर्तनच्या रूपामध्ये द्यायची आहेत. आज प्रकटीकरणाचा सण आहे. पुढचा रविवारला प्रभूच्या बाप्तिस्माचा सोहळा साजरा करतो आणि त्यानंतर आपण सामान्य काळाला सुरुवात करतो. आज प्रकटीकरण झाल्यानंतर उद्यापासून आपण जे घरी मोठे बनवलेले आहेत त्याच्या इमेजेस आणि जे स्टॅच्यू आहेत ते आपण काढून ठेवू शकता. पुढच्या रविवारचं दुसरं कलेक्शन हे संत विन्सेंट पॉलचं काढण्यासाठी असेल. आजची ही मिसा अर्पण करण्यासाठी फादर बॉनिफेस ओटीस, फादर सुधाकर आणि फादर एंथनी यांनी येऊन आपली मिसा अर्पण केली. सहपुरोहित केलं. आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिले त्याबद्दल त्याला धन्यवाद. फादरांच्या पालखी कार्यावर आपला आशीर्वाद असावा म्हणून प्रार्थना. मागील रविवारचे दान 34,860 रुपये झाले. नवीन वर्षाचे दान 63,730 रुपये. सोमवार व शुक्रवारचे दान 6,880 रुपये. चर्चसाठी देणगी ॲस्टर व मॉरिसा यांच्याकडून 2,000 रुपयाची. आपल्या या भेटीबद्दल धन्यवाद. आज आपल्या पेन्शनमध्ये 5 लग्न आहेत आणि 5 नवीन सभासद आपल्या नानपाटमध्ये येत आहेत. आपली ऑलरेडी एक आलेली आहे. 4 जण संध्याकाळी येत आहेत आणि म्हणजे 5 नवीन सुना, 5 नवीन मुली, 5 नवीन सभासद नानपाटमध्ये भर पडत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. बाकीच्यांचं उद्या करूच. पण लॉरिसा तुझं आम्ही नानपाटची नवीन सभासद म्हणून स्वागत करीत आहोत. तुमचं अभिनंदन करतो ॲश्वर आणि लॉरिसा. तुमच्या वैवाहिक जीवनावर प्रभूचा विपुल आशीर्वाद असावा. सदिच्छा, शुभेच्छा आणि शुभकामना आम्ही फादर सिस्टरच्या वतीने व्यक्त करीत आहोत. आणि ॲश्वर मी सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे आपली चर्चची चांगली सेवा केलेली आहे. तो कॉयरमध्ये होता, युवक संघटनेत होता. आता त्याची झलक म्हणून शेवटचं गाणं व्हेरी गुड कीबोर्ड प्लेअर, एक्सलंट कीबोर्ड प्लेअर. तो त्याची झलक म्हणून आता शेवटचं गाणं ॲश्वरने प्ले करावं अशी आपण विनंती करीत त्याला आशीर्वादासाठी उद्या सर.
व्यवस्थित व्हावे. प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर आणि तुमच्या घरात सदैव राहावी म्हणून सर्व समर्थ परमेश्वर पिता तुमचे एकमेकावरील पुढे दृढ ठेवो. तुमची मुले तुम्हाला धन्यवाद देतो, मित्रांकडून तुम्हाला सांत्वन लाभो आणि सर्व लोक तुम्हाबरोबर शांतीने राहो. परमेश्वरी प्रेमाची या जगातील तुम्ही साक्षीदार बना. दुःखी कष्ट आणि गरजू लोकांना तुमच्या उदार मैत्रीचा लाभ हो आणि त्याद्वारे स्वर्गीय आनंदात तुम्हाला सहभाग मिळो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद.